गोष्टी रोजच्या घरातील समजतात जेव्हा नव्याने, नवे विचार नवीन कृतीने घर भरून जाते आनंदाने. मांडके हिअरिंग सर्व्हिसेससह नवे आकाशतयांचे. मुलांना भाषेची समज चांगली असेल तर मुलांना प्रश्न किती चांगल्या प्रकारे कळतात आणि त्याची उत्तरं पण ते किती चांगल्या प्रकारे देऊ शकतात हे आता आपण बघूया. मी रुक्मिणीला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची ती काय उत्तरं देते ती आपण ऐकूया. हाय रुक्मिणी. रुक्मिणी, आज बाबा नाही आला मावशीकडे. बाबा कुठे गेलाय? म्हैसूरला गेला का? Then? जपान. हो, तुझ्यासाठी मिकी माऊस आणणार आहे. बाबा हो ना. आणि बाबा जपानला का गेला? खेळणार आहे. काय खेळणार आहे? टेबल टेनिस खेळणार आहे. पण ऐक ना, आणि आज तू तुझी पिंकी नाही आणली. पिंकी कॅट आणली नाहीस. मग तू काय आणलंस? मागे आहे का? Yes. कुठे आहे ग लायन? कुठे ठेवलाय तो? इथे ठेवला. हो, दे त्याला. हे पाणी पण घे. हा, काय करतोय? पाणी पितोय का? बर. आता इथे झोपव त्याला. झोप. त्याला सांग इथे झोपते. हा, झोप. लायन, तू झोप. पण आता त्याचं पोट भरलंय. तू त्याला भात दिलंस की नाही? पाणी दिलं, भात दिला, तो तर झोपणार आहे. मुलांना प्राण्यांची नावं, त्यांचे बॉडी पार्ट्स हे कळायला लागल्यानंतर आम्ही सुरू करतो ते त्यांचे खाणं, त्यांच्या पिल्लांची नावं आणि त्यांची घरं. तर आज मी रुक्मिणीला काही प्राण्यांची घरं सांगणार आहे आणि ते प्राणी समोर आल्यानंतर ती उत्स्फूर्तपणे काही गाणं म्हणते का ते पण आपण बघूया. ॲनिमल्स. तुला बघायचंय? काय बघायचंय तुला? ॲनिमल्स पाहिजे. कुठे आहेत ॲनिमल्स? इनसाइड आहे. ओके. ओपन. कोण येणार आहे माहिती का? आला. कोण आहे? बघितलं. फिश. In which song will you sing? Baby shark, baby shark, baby shark, baby shark. आता कोण आहे बघूया. नाव कोण आहे बघूया. कोण आहे? ये तुझ्या हाऊस आहे. आली बरं का ती. पण ती काय म्हणते? माझ्यासाठी गाणं म्हण ना. तू फिशला गाणं म्हटलं आणि मला नाही म्हणत. Three bags full. Yes, go. You go inside the pen. This is your house. Pen. मुलांना वस्तूची नावं, घरातली फर्निचर हे कळायला लागल्यानंतर मग त्याचं सखोल ज्ञान देणं गरजेचं असतं. रुक्मिणी, काय आहे हे? फ्रीज आहे ना? पण फ्रीज मध्ये काय आहे? आणि इथे पण नथिंग. एग्ज नाहीयेत. आहेत. आता कुठे ठेवणार माहिती का? लोअर शेल्फ मध्ये ठेवायचं. लोअर शेल्फ. पुश हार्ड. Push hard. Like this. Push hard. Yay. And the candy ice cream will go in the upper shelf. In the upper shelf.
क्लोज करूया. येस, फ्रीजर भरला. फ्रीजर मध्ये आपण काय ठेवलं? काय ठेवलं आपण? आईस्क्रीम आईस्क्रीम. किती आईस्क्रीम ठेवले? 2 आता यातला तू घ्यायचं आहेस ज्यूस. लोअर शेल्फ मध्ये. येस, हा कोणता आहे? लोअर शेल्फ. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही बघितलंच असेल की अप्पर शेल्फ आणि लोअर शेल्फ तिला समजलं आणि त्याप्रमाणे तिने केलं.